नमस्कार, अनिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एकदम पारंपरिक आणि खास रानभाजी, ती म्हणजे करोटल्याची भाजी। ही बिना कांदा लसूण आणि अगदी नवीन स्टाईलमध्ये। मंडळी, ही भाजी पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या 2 महिन्यातच मिळते, त्यामुळे ही भाजी दुर्मिळ समजली जाते। आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असते। या भाजीचा स्वाद थोडासा तुरट, थोडासा कुरकुरीत, तसेच खूपच चविष्ट असतो, तसेच तेवढीच पौष्टिक सुद्धा असते। चला तर मग बनवूया ही टेस्टी आणि हेल्दी खास करोटल्याची रेसिपी। बाजारातून करोटले विकत आणत असताना ही बघा, अशी हिरवीगार तर काही पोपटी रंगाची लहान लहान कोवळी करोटली आणायची। पिवळ्या रंगाची करोटली सहसा घेऊ नये, कारण ती पिकलेली असतात, त्याची भाजी चांगली लागत नाही। करोटल्यांना आणल्यावर पाण्यात टाकून त्यावर चिटकलेली माती व किरकेसला स्वच्छ धुवून घ्यावा, कारण शेवटी आहे ती रानभाजीच ना। मी ते शेतीतून आणलेली अशी हिरवीगार छोटी छोटी कोवळी फ्रेश करोटली घेऊन त्याला वाळवून घेतलेली आहेत, कारण आज आपण करोटल्याची पाणी न टाकता कुरकुरीत भाजी करणार आहोत। त्यासाठी करोटल्यांना धुतल्यावर त्याचं पाणी पुसून घ्या किंवा वाळवून घेतलं तरी चालेल। त्यानंतर करोटले कशी कापायची ते बघू। करोटल्याला आधी मधोमध कट करून घ्या। कापल्यानंतर बिया जर अशा पांढऱ्या ट्रान्सपरंट दिसत असतील तर परफेक्ट आहे समजायचं। करोटल्याच्या बिया जर हार्ड किंवा कडक अशा लागत असतील तर त्या अशा प्रकारे कापून चाकूने किंवा छोट्या चम्मचने काढून घ्या। अशाच पद्धतीने ही सगळी करोटले कापून घेते। हे बघा, मी अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये एवढ्या जाडीची करोटले कापून घेतली। जास्त पातळ काप करू नका, कारण भाजीत शिजल्यानंतर ते गळून पडतात। भाजीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी मी थोडंसं आलं कापून घेतलंय, कोथिंबीरीच्या काड्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, ही तिन्ही जिन्नस एकत्र करून यात थोडंसं मीठ टाकून वाटून घेणार आहे। यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यात 3 पळी शेंगदाण्याचं तेल मी टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातील कोणतेही तेल यूज केले तरी चालेल। त्यात अर्धा चम्मच मोहरी फुटली की 1 चम्मच जिरं आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पाव चम्मच हिंग थोडासा वर आला की लगेचच आपण आलं मिरची आणि कोथिंबीरीचं जे वाटण तयार केलं ते टाकून 1 मिनिट त्याचा कच्चेपणा जाई इतपतच परतायचे, कारण फार जास्त रंग वगैरे येण्याची वाट बघायची नाही। लगेचच कट केलेली करोटले टाकून हाय फ्लेमवर मिक्स करून घेऊ। करोटल्यातील पाणी तडतडणं कमी झाल्यावर त्यामध्ये पाव चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच धने पावडर टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचे। यानंतर करोटल्याला दुसऱ्या गॅस स्टोवर ठेवून दुसऱ्या कढईत भाजीसाठी मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये किंवा तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यात 8 ते 10 काजूचे तुकडे ऑप्शनल आहेत, नाही घेतले तरी चालतील, 2 ते 3 सेकंद परतून लगेच भाजलेल्या शेंगदाण्याचे साले काढून असे 1 ची 2 केलीत, ती अर्धी वाटी आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस। तुम्ही याऐवजी ओल्या खोबऱ्याचा किस अवेलेबल असला घातला तरी चालेल। खोबऱ्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत लो फ्लेमवर परतून घ्यायचंय आणि मध्ये मध्ये आपल्याला करोटल्याला सुद्धा हलवत राहायचंय, नाहीतर करोटली आपली खाली बुडाला लागते। करोटले हाय हीटवर असल्यामुळे ती सतत हलवत राहायची आहेत, लक्षात असू द्या। तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर बदललेला आहे। यात आपण थोडीशी हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकून मिक्स करू आणि शेवटी चवीनुसार मसाल्यात मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। दुसरीकडे करोटल्याला 60 ते 70% हाय हीटवर सतत हलवत आपण शिजून घेतलंय। मंडळी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ मिस करणार नाहीत। करोटले चांगले 60 ते 70% हाय फ्लेमवर शिजल्यामुळे करोटल्याला असे कुरकुरीत क्रिस्पी टेक्स्चर आलेलं आहे। आता चव येण्यासाठी यामध्ये कोथिंबीर टाकून थोडंसं मीठ ॲड करायचं। लक्षात असू द्या, आपण वाटणामध्ये आणि मसाल्यात सुद्धा मीठ टाकलेलं आहे। आधी टेस्ट करून बघा, नंतरच लागत असेल तर मीठ टाका आणि मिक्स करून यावर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर आपल्याला ही करोटली शिजून घ्यायची आहेत। 3 मिनिट झालेली आहेत। हे बघा, करोटले चांगली पूर्णपणे सॉफ्ट झालेली आहेत। यात आता आपण तयार केलेला मसाला टाकून मिक्स करून घेऊयात। मंडळी, करोटल्यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट हे घटक मुबलक प्रमाणात असतात, तसे शुगर, बीपी, बद्धकोष्ठता या रोगावरही फायदेशीर असते। अजून म्हणलं तर
पोटावरील चरबी कमी करण्यासही मदत या कडुलिंब खाल्ल्यामुळे होते. तर आवर्जून सांगते, मला जर पावसाळ्यात ही भाजी भेटली तर नक्की बनवून खा. आता मसाले सगळे कडुलिंबामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत. गॅस बंद करून एका डिशमध्ये ही शक्तिवर्धक आरोग्यवर्धक कडुलिंबाची भाजी मी काढून घेते. तर अशी ही आपल्या गावाकडची कडुलिंबाची रानभाजी कांदा लसूण न टाकता पारंपरिक व नवीन पद्धतीने नवीन स्टाईलमध्ये तयार झालेली आहे. याचे फायदे आणि चव बघितल्यानंतर न खाणारेही मागून खातील 100% गॅरंटी. ही भाजी गरमागरम भाकरी पोळी किंवा वरण भातासोबत लय भारी लागते. नक्की एकदा घरी या पावसाळ्यात आणून करून खा आणि सगळ्यांना खाऊ घाला. कारण कडुलिंब फक्त पावसाळ्यात मी आधी सांगितल्याप्रमाणे जून ते ऑगस्ट या 2 महिन्यातच मिळतात. त्यामुळे मिळाले तर नक्की खा. आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतात. तर मंडळी, जास्त उशीर न करता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक रेसिपीसोबत. धन्यवाद.